पंचगंगा वाचवण्यासाठी कुरुंदवाडमध्ये एल्गार शुक्रवारी शहर कडकडीत बंद। टाकवडे येथील आंदोलनाला कुरुंदवाडचा उत्स्फूर्त पाठिंबा। शहरात निघणार भव्य निषेध रॅली। पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली असून या गंभीर प्रश्नावर शुक्रवारी टाकवडे येथे होणाऱ्या आंदोलनाला कुरुंदवाडकरांनी सक्रिय पाठिंबा जाहीर केलाय। या दिवशी शहरात एक दिवसीय कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने सर्वपक्षीय बैठकीत घेतलाय। छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड आणि मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली। यावेळी व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने निषेध रॅलीत सहभागी होऊन या लढ्यात योगदान द्यावे असं आवाहन करण्यात आलंय। पंचगंगा ही केवळ नदी नाही तर जीवनवाहिनी। बैठकीत उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली। ते म्हणाले, पंचगंगा नदी कुरुंदवाडची जीवनवाहिनी आहे। शेती, पिण्याचे पाणी आणि शहराचे अस्तित्व याच नदीवर अवलंबून आहे। प्रदूषणाचं मूळ शोधून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं ही आता काळाची गरज आहे। यावेळी दीपक पाटील, महिपती बाबर, बाबासाहेब सावगावे, अजित देसाई, चंद्रकांत जोग, दयानंद मालवेकर, शाहीर आवळे यांनी आपल्या भावना व्यक्त करत आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली। बैठकीस उदय डांगे, अक्षय आलासे, जय कडाळे, उमेश कर्नाळे, रणजित डांगे, अयूब पट्टेकरी यांसह शहरातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज।